Hi guys, how are you? Welcome back to Learn with Vaisham. Today we will are going to some things new and interesting. खूप छोट्या छोट्या वेने आपण आपल्यात इंग्लिशमध्ये इम्प्रूव्ह करणार आहोत आणि इंग्लिश बोलण्यासाठी काय करावं लागेल, किती ग्रामर शिकावं लागेल, किती लक्ष द्यावं लागेल, किती वर्ब लक्षात ठेवायचे, किती सब्जेक्टला काय बोलायचं, हा सगळा गोंधळ म्हणतात एका साईडला. आज आपल्याला एक सिनारो तयार करायचा आहे की आपण मार्केटमध्ये जातोय आणि क्वेश्चन विचारतोय. जोपर्यंत आपण घर सोडणार नाही तोपर्यंत आपण बाहेर जाणार नाही, आणि ज्यावेळेस बाहेर जातोय त्यावेळेस आपण काही प्रश्न विचारणार आहेत, त्याची डेअरिंग आपण करणार नाही, आणि डेअरिंग केल्याशिवाय आपल्यामधली भीती कमी होणार नाही. आता आपण एकाच गोष्टीकडे लक्ष द्यायचं की मला आता ग्रामर कळलंय, थोडं थोडं जरी कळलंय, आता मला बोलायचंय. ठीक आहे ना, बोलायचं. तर आज आपण छोटा सिनारो घेतलाय की मी मार्केटमध्ये गेली आणि आता प्रश्न विचारणार आहे. पण आजचा जो फर्स्ट आपण सिनारो तयार केलाय मार्केटमधला, तो एकदम 10 सेंटेन्सचा आहे. हे 10 सेंटेन्स आपल्याला किती भीती दाखवतील, पण ज्यावेळेस आपण 10वर मात केली तर हळूहळू 20 बोलू शकतो. 20 सेंटेन्स बोलता बोलता आपण 50 सुद्धा बोलू शकतो. पण आजचा जो फर्स्ट टाइमचा जो आहे ना लिसन, तो असा आहे की आपल्याला असं वाटेल बापरे, बाहेर जाऊन क्वेश्चन कसे विचारायचे आणि आपल्याला ते जमेल का. आपण प्रॅक्टिस करू. प्रॅक्टिस केलं की हळूहळू ज्या गोष्टीची भीती वाटते त्याच्यावर मात करू शकतो. चला, लेट्स बिगिन. ची भीती काढा, मनात जी इंग्लिशची भीती आहे ती काढण्यासाठी आज आपण खूप छोटे छोटे प्रश्न पाहत आहोत. सगळ्यात अगोदर मार्केटमध्ये गेलोय, आता टॅमॅटो पाहिजे. आपण काय म्हणतोय, हाऊ मच इज धिस टॅमॅटो. तर आपल्याला विचारायचंय हे कसे किलो आहे. आता आपण काय म्हणू, हे तर आम्हाला माहिती, आपल्याला सगळं माहिती, आपण बोलतोय कुठे, हाऊ मच इज धिस टॅमॅटो, हाऊ मच इज धिस टॅमॅटो. आता याचं उत्तर येत आहे इट, ते इज आहे, ते इट इज रुपीज किलो. इट इज 40 रुपीज किलो. जर एकच सांगायचं नाही म्हणून किलो आलो. जर जास्त असेल तर किलोज येणार, यस येणार बरं का. आता हा झाला पहिला. आपण लक्षात ठेवायचं की हाऊ मच म्हणजे कितीसाठी वापरता. हाऊ मच इज दिस टॅमॅटो, इट इज 40 रुपीज किलो. इट इज इट फ्रेश, इज इट फ्रेश, ते फ्रेश आहे, यस इज फ्रेश. आपण असं म्हणतो आहे का म्हणून इज अगोदर आला. इज इट फ्रेश, यस इट इज फ्रेश. आता नंतर येतं, आपण दुसरं पाहतोय, डू यू हॅव फ्रेश व्हेजिटेबल्स. आपण त्या शॉपकीपरला विचारतोय की डू यू फ्रेश व्हेजिटेबल्स, हे व्हेजिटेबल्स फ्रेश आहेत का. तर तो शॉपकीपर म्हणतोय, दुकानदार म्हणतोय यस आहेत. वी डू पण येतं, वी डू आहेत, फ्रेश आहेत. कॅन आय गेट 1 किलो, तुम्ही मला 1 किलो देऊ शकता. कॅन आय गेट म्हणजे मिळवणे, आय 1 किलो, यस शुअर. कॅन आय गेट 1 किलो, यस शुअर, घेऊ शकतात. नंतर प्रश्न आहे, डू यू हॅव पॅटेटोज. डू यू हॅव, तुमच्याकडे पॅटेटो आहेत का. तर त्याचं उत्तर आहे ते यस. आता यस आलाय, ह्यांनी विचारलंय डू यू हॅव पॅटेटोज, तर यस. तो वी हॅव पॅटेटोज. तर आपण असं म्हणू शकतो, डू यू हॅव पॅटेटोज, यस आले. भरपूर भरपूर पॅटेटोज, एक पॅटेटो नाही भरपूर आहे म्हणून यस. तर उत्तर काय ना, यस आमच्याकडे वी हॅव पॅटेटोज. एकदम एकदम सिंपल मध्ये घेतलंय. डू यू हॅव पॅटेटोज, यस वी हॅव पॅटेटोज. आता आपण रिपीट करू. हाऊ मच इज दिस टॅमॅटो, इट इज 40 रुपीज किलो. इज इट फ्रेश, यस इट इज फ्रेश. डू यू हॅव फ्रेश व्हेजिटेबल्स, यस वी डू. कॅन आय गेट 1 किलो, यस शुअर. डू यू हॅव पॅटेटोज, यस वी हॅव पॅटेटोज. आता आपण पुढे 5 सेंटेन्स घेऊ, म्हणजे काय होईल, आपल्याला अजून थोडा कॉन्फिडन्स वाढेल. आता शॉपकीपर आपल्याला विचारणार आहे की तुम्हाला किती पाहिजेत, तुम्हाला किती पाहिजेत. तर शॉपकीपर आपल्याला प्रश्न विचारतोय, हाऊ मेनी किलोज, हाऊ मेनी किलोज
डू यू वॉन्ट किती पाहिजे. हाऊ मेनी किलोज डू यू हॅव, तुम्हाला किती किलो पाहिजे. तर आपण म्हणणार मला 2 किलो पाहिजेत. तर असं उत्तर येऊ शकतं आय वॉन्ट 2 kg पॅटेटो. आय वॉन्ट 2 किलोज. यस आला, जास्त आहे ना म्हणून यस किलोज. पॅटेटो येऊ शकतं, नाहीतर टोमॅटो येऊ शकतं. आय वॉन्ट 2 kg नाही म्हणू शकतो ना, थोडं कमी करू शकता का. आपण असा पण प्रश्न विचारतो, थोडं कमी प्राइस करू शकतात का. डू यू रिड्यूस. reduce reduce the price. डू यू रिड्यूस द प्राइस, थोडं कमी करू शकता का. शॉपकीपर म्हणतो नो, दिस इज द फायनल प्राइस. शॉपकीपर म्हणतो सॉरी, ही प्राइस फिक्स आहे. सॉरी, ही प्राइस फिक्स आहे. दिस इज फिक्स प्राइस. दिस इज द फायनल प्राइस. सॉरी, ही दिस इज द फायनल प्राइस. आपण म्हणतच असतो ना मार्केटमध्ये गेलं, प्लीज कमी करता का. प्लीज डू यू रिड्यूस द प्राइस. सॉरी, दिस इज द फायनल प्राइस. आता आपल्याला कांदे पण घ्यायचे, तर आपल्याला विचारायचं की हे कांदे कसे किलो आहे. फॉट, आता हे ना ते फॉट. ईट द, फॉट ईट द प्राइस, प्राइस ऑफ द ओनियन. मी परत ओन्स म्हणजे इथं यस आला म्हणजे कांदे. फॉट इज द प्राइस ऑफ द ऑनियन्स, कांद्याची काय प्राइस आहे. तर आवर्जून उत्तर देता येते. द प्राइस इज, द प्राइस इज, द प्राइस इज 30 रुपीज किलोज. येस आला पर किलो. प्राइस इज 30 रुपीज. द प्राइस इज 30 रुपीज पर किलो. किलोज, किलो म्हणजे द प्राइस इज 30 रुपीज. व्हॉट इट द प्राइस ऑफ द ओनियन, द प्राइस इज 30 रुपीज किलो. आता आपण सगळे प्राइस विचारली आहे, आता आपण घेतोय. आता आपण म्हणतो मी पेमेंट, तुम्ही UPI ने पेमेंट एक्सेप्ट करता का, असं होऊ शकतं. डू यू एक्सेप्ट UPI पेमेंट. डू यू एक्सेप्ट UPI पेमेंट. शॉपकीपर म्हणतो यस, मला पिशवी द्या. आपण कसं म्हणणार. कॅन यू मी अ बॅग. आपण आता बॅग घेणारच ना, आपण कसं म्हणणार. कॅन आय गिव मी अ बॅग. यस, हिअर यू आर. हिअर यू आर, हे इथे आहे. कॅन आय गिव्ह मी अ बॅग, एक बॅग देता का. यस, हिअर यू आर. खरं सांगू, आपल्याला ग्रामर खूप समजतं, पण आपण त्याचा यूज खूप विचारात करतो, प्रॅक्टिकल कमी करतो. त्याने गोंधळ होतो आणि आपला कॉन्फिडन्स डाऊन होतो. जर तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स पाहायचा असेल, प्लीज थोडंसं बाहेर जाऊन एक्सपेरिमेंट करा. मला माहिती आहे आपण असा विचार करतो की आता सगळे मराठी बोलतात, आपापली लँग्वेज बोलतात, त्याच्यात मी कसं काय वेगळं बोलू असं आपल्याला होतं ना. तरी सुद्धा बोलायला आपण सुरुवात करू.
सुरुवातीला ते काही मधील इग्नोर करतील. आपण तर बोलू शकू ना, आपण आपला कॉन्फिडन्स तर पाहू शकतो ना, म्हणून डेअरिंग करायची. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिनेरिओ एक असा बनवला होता. आपण मार्केटमध्ये गेलो आणि क्वेश्चन विचारलो. आता उद्या अशाच वेगवेगळ्या सिनेरिओनी आपण प्रॅक्टिस करणार आहोत की आपण कसे प्रश्न विचारले पाहिजे. तर आजचा तुम्हाला थोडं कन्फ्युजन करेन की अरे यार आता हे क्वेश्चन कसे आहे. पण तुम्हाला सांगू, हळू रोज आपण प्रॅक्टिस करू लागलो ना, आपल्याला इझी क्वेश्चन विचारायला येतील. आपल्याला येतात, पण आपण प्रॅक्टिस करत नाही. आपल्याला इथून पुढे नक्कीच सोपं जाईल आणि आपण आवडीने क्वेश्चन विचारायला स्वतःला तयार करू शकतो. कारण क्वेश्चन आपण जितकं विचारण्यासाठी तयारी करू ना, तेवढं आपण खास फ्लुएंटली इंग्लिश बोलण्यासाठी स्वतःला तयार करणार आहोत. आणि कॉन्फिडन्स ही चीज आहे ना, ती गोष्ट केल्याच्या नंतर आपल्याला फील होते. तोपर्यंत ते गायब असतं, अदृश्य असतं, कुठेच दिसत नाही. तुम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिकल काहीतरी शब्द बोलण्यासाठी तयार करता ना, त्यावेळेस तुमचा तो जाणवणार आहे. असं तुम्ही कितीही व्हिडिओ पहा आणि कितीही फोन पहा, तुम्हाला काहीच सापडणार नाही. ज्यावेळेस आपण ओरिजिनल काहीतरी आपल्या गोष्टींचा उपयोग करतो ना ओरिजिनल, त्यावेळेस आपला कॉन्फिडन्स वाढतो. तर प्लीज तुम्ही एवढं वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहतात ना, थोडंसं ट्राय करा, अजून थोडंसं. म्हणजे नक्कीच तुम्ही सुद्धा खूप खुश होऊ शकता. मी तर खूप हॅपी आहे. ॲटलीस्ट मी क्वेश्चन विचारण्यासाठी तरी स्वतःला तयार करायला. तर थँक्यू. वेळात वेळ काढून तुम्ही आज माझा व्हिडिओ पाहिला, त्याच्याबद्दल खूप सारे मनापासून आभार. अशाच व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. कारण तुमचा एक लाईक, एक सबस्क्राईब मला खूप एनर्जी देतं. तर चला आपण भेटूच. सी यू नेक्स्ट व्हिडिओ. बाय.